आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी वर्षा सावंत। स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये। आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत। चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या। उरणमध्ये तुकाराम नारायण घरत यांचा 10वा स्मृतिदिन भक्तिमय वातावरणात साजरा। आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचे वडील दिवंगत तुकाराम नारायण घरत यांचा 10वा स्मृतिदिन उरण येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या प्रसंगी महेंद्र शेठ घरत, शुभांगी घरत, कुणाल घरत, सेजल घरत यांनी स्वर्गीय तुकाराम घरत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। माझ्या वडिलांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय भाग घेतला। 1 वर्ष बेळगावात कारावास भोगला। त्यावेळी समाजासाठी आई वडिलांनी खूप केले आहे। आई वडिलांनाच मी देव मानतो, त्यामुळेच मी आज भक्कमपणे उभा आहे। साहजिकच समाजासाठी जे जे करता येईल ते मी नित्यनेमाने करीत आहे, अशा भावना महेंद्र घरत यांनी व्यक्त केल्या। यावेळी बुवा गणेश कोंधळी, पखवाज वादक विशाल मोरे, तबला वादक धनंजय खुटले, धर्मा पाटील तसेच कोरस यांनी सुश्राव्य भजन सादर केली। घरत परिवारातील नातेवाईक व सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।